प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. येशू मरिया अन योसेफा पावन परिवारा आम्हासाठी सर्वांसाठी विनंती ही करा ओ, विनंती करा. येशू मरिया अन योसेफा पावन परिवारा आम्हासाठी सर्वांसाठी विनंती ही करा हो, विनंती ही करा. होली फॅमिली चर्च भुईगाव ह्या ठिकाणी कधीतरी कानावरती पडलेले हे शब्द हृदयामध्ये घर करून राहिले. त्या ठिकाणी पाहिलेलं ते पवित्र कुटुंबाचं इमाज पाहिल्यानंतर कशा प्रकारे एखादं कुटुंब किती सुखी असू शकतं ह्याची कल्पना मनाला स्पर्शून गेलेली. आणि मग पवित्र कुटुंबाला वाहिलेलं हे चर्च बऱ्याच वेळेला अधूनमधून कुटुंब ह्या विषयावरती प्रवचनाद्वारे, उपदेशांद्वारे, लेखनाद्वारे सर्वत्र परमेश्वराची सुवार्ता पसरवीत असलेलं ख्रिस्त सभा आज पवित्र कुटुंबाचा सण साजरा करत आहे. आपल्या नाताळच्या हंगामामध्ये जो रविवार येत असतो तो रविवार हा पवित्र कुटुंबाचा सण म्हणून आपण साजरा करत असतो. आणि अशा ह्या पार्श्वभूमीवरती आपल्यासमोर 3 वाचनं जी ठेवण्यात आलेली आहेत त्या वाचनामध्ये कमीत कमी एक महत्त्वाचं चिंतन दडलेलं आहे. पहिल्या वाचनाचं सार जर थोडक्यात सांगायचं असेल तर माणसाने कशा प्रकारे आपल्या आईवडिलांच्या आत्मेमध्ये राहावं त्याचं महत्त्व सिराक किंवा बेनसिरा हे पुस्तक आपल्यासमोर सादर करत आहे. माणसाने आईवडिलांच्या आत्मेत का राहायचं त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या जगात जीवन जगण्यासाठी जर कोणी विशेष कष्ट आपल्यासाठी घेतले असतील तर ते म्हणजे आपले आईवडील, की ज्यांनी आपल्याला जन्म दिला. आपलं जीवन म्हणजे आपल्या आईवडिलांच्या प्रेमाचं फळ आहे. प्रेमाने दोघे एकत्र आले आणि त्यातून आपला जन्म झालेला आहे. आपण त्यांच्या प्रेमाचं फळ आहोत आणि म्हणूनच आयुष्यभर कधीच आपण त्यांचे उतराई होऊ शकत नाही. म्हणून आज्ञाधारकपणाद्वारे आपण थोड्याफार प्रमाणात आपण त्यांच्या ऋणांतून मुक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. माणसाने सदैव ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आज मी जी कोणी आहे ती केवळ आणि केवळ माझ्या आईवडिलांमुळे. म्हणून आईवडील जिवंत असतील तर त्यांच्या आत्मेत राहायचं. ते मरण पावलेले असतील तर त्यांनी दिलेला सल्ला मार्गदर्शन आठवत त्यानुसार जीवन जगायचं. त्यांच्या आत्म्यांसाठी मिस्सा प्रार्थना अर्पण करायच्या. अशा प्रकारे आपलं कुटुंबाशी असलेलं नातं अजरामर आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. दुसरं वाचन कलस्सेकरास पत्रामधून घेतलेलं आहे. त्याही पत्रामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगण्यात आलेला आहे आणि तो मुद्दा आहे क्षमेचा. की तुम्ही देवाचे प्रिय आणि पवित्र असे निवडलेले लोक आहात. म्हणून नम्रता, सौम्यता धारण करायची, एकमेकांचं सहन करायचं. एकमेकांविरुद्ध कुठलं गाऱ्हाणं असेल तर आपसात क्षमा करायची. प्रभूने आपल्याला क्षमा केलेली आहे तशी आपण एकमेकांना क्षमा करायची. सतत परमेश्वराची स्तुती स्तोत्रे आध्यात्मिक गायने कृपेच्या साह्याने गात राहायचं. करणं किंवा बोलणं जे काही करायचं ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करायचं. ह्या सर्वांमध्ये कोणता मुद्दा दडलेला आहे की क्षमा करण्यासाठी प्रार्थनेची किंवा अध्यात्माची सुंदर अशी बैठक किंवा चौकट असावी लागते. कुठेतरी माणसाला भान ठेवावं लागतं
देव जो माझा पिता ह्याने मला क्षमा केलेली आहे. माझे वडील, माझी आई ह्यांनी माझे कितीतरी अपराध पोटात घातलेले आहेत. आत्ता मला देखील त्यांच्या ह्या क्षमाशीलतेचं जिवंत साक्षीदार होणं गरजेचं आहे. शुभवर्तमानामध्ये इजिप्तमध्ये कशा प्रकारे योसेफ, मरिया आणि येशू ह्यांना पलायन करावं लागतं ते आपल्याला दर्शविण्यात आलेलं आहे. की प्रसंग कोणता आहे? येशूच्या जन्मानंतर हेरोदाच्या लक्षात आलं यहुद्यांचा राजा जन्माला आलेला आहे. म्हणून त्या यहुदाच्या राजाला ठार करण्यासाठी तो बाळाचा शोध घेऊ इच्छित होता. स्वप्नामध्ये दर्शन देऊन योसेफाला सावध करण्यात आलं आणि देवदूताने त्यांना इजिप्त देशात निघून जाण्याची आज्ञा केली. योसेफाने तात्काळ ती आज्ञा झेलली. मरियेने देखील योसेफाच्या सांगण्यानुसार इजिप्तच्या दिशेने प्रवास केला, ओली बाळंतीण. परंतु ती देखील परमेश्वराच्या शब्दासमोर नम्रपणे शरणागती पत्करते आणि आज्ञाधारकपणाचा उच्चांक त्या ठिकाणी जणू काही गाठते. हे जोडपं आज्ञाधारकपणाचं सुंदर असा आदर्श आहे. पण त्याही पलीकडे जाऊन येशू देखील नंतर नाझरेत ह्या ठिकाणी त्या बाळाला नेलं जातं आणि तिथे संत लूक पुढे कधीतरी आपल्याला सांगणार आहे की तो त्यांच्या आज्ञेत राहिला. म्हणजे तो देखील आज्ञाधारकपणाचा सुंदर असा नमुना आपल्यासमोर सादर करण्यात आलेला आहे. पोप फ्रान्सिस ह्यांनी पात्रीस कोर्दे नावाचं एक परिपत्र किंवा प्रेषितीय पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये ते काय म्हणतात की ज्या वेळेला देवदूतांनी योसेफाला सांगितलं की बाळ आणि त्याची आई ह्यांना घेऊन मिसर देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण हेरोद बाळाचा घात करण्यासाठी त्याचा शोध घेणार आहे. आणि योसेफ ताबडतोब निघाला. पोप फ्रान्सिस सांगतात बाळ आणि त्याची आई एवढीच योसेफाची संपत्ती होती. आणि मग पोप आपल्याला प्रश्न विचारतात, आपली संपत्ती कोण आहे? बाळ म्हणजे येशू, आई म्हणजे मरिया, ही माझी संपत्ती झालेली आहे का? दुर्दैवाने आज माणूस चुकीच्या संपत्तीच्या मागे लागून खरी संपत्ती उधळून टाकत आहे किंवा पायदळी तोडवत आहे. परमेश्वराकडे आज प्रत्येक कुटुंबासाठी प्रार्थना करूया. जसं आपलं कुटुंब महत्त्वाचं तशी जगभरची ख्रिस्त सभा देखील आपल्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणून संत पोप जॉन पॉल दुसरे म्हणतात की प्रत्येक कुटुंब ही एक चिमुकली ख्रिस्त सभा असते आणि ख्रिस्त सभा हे एक विशाल कुटुंब असतं. ख्रिस्त सभेमध्ये जसे साक्रामेंत साजरी केली जातात तसे कुटुंबामध्ये धार्मिक संस्कार केले जावेत. हा संदेश अंतःकरणामध्ये घेऊया आणि आजच्या दिवशी आपल्या कुटुंबासाठी परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया. येशू, मरिया अन योसेफा पावन परिवारा आम्हासाठी सर्वांसाठी विनंती करा, विनंती करा.